हाय सगळ्याला स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर तुम्हा सगळ्यांना माहिती होतं भावानं गाडी घेतलेली, तर कोणती गाडी घेतलेली कोणती नाही आणि ती तुम्ही बघू शकताय बघा। तर त्याला बोलवलं होतं गाडी पुजायला, तर ये बाबा म्हटलं गाडी पुजायला। आता 15 ते 20 दिवस झालं गाडी घेतली होती, पण आम्ही काय बोलवलंच नव्हतं का, तर काय तर कामानिमित्त असते ती, काय तर कामही देवाला गेलो होतो आम्ही पण। बाळूमामाला इकडं तिकडं झालंच ते होतं, म्हणून म्हटलं जरा थांब आणि नंतर बोलवते जरा निवांत वेळेत म्हटलं। मग बोलवलं होतं बघा त्याला। मग हार बांधला, हार आणला होता, हार बांधून घेतला, स्वस्तिक काढलं। म्हणलं आधी स्वस्तिक काढायचं गाडीला आणि मग म्हणलं हे करायचं। तर मी इथे स्वस्तिक काढते बरं का। हार आणला होता, दुसरा काय हारच आमच्या गावात भेटला नव्हता बरं का। मोठा हार घ्यायचा होता, ह्याच्यापेक्षा ती तसला नसतोय का दुसरा मोठा हार एक घ्यायचा होता, पण ते काय भेटलाच नाही, आमच्या गावामध्ये नव्हताच। मग म्हणलं आपला हा साधासाच हार घेतला बघा एवढा आणि बांधला। मग मी म्हणलं स्वस्तिक काढून पूजा करून घ्यायची। तर बघा तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। भावाची बायको आली, आई आली होती, त्यांना तिघांना पण या म्हणलं। वडील काय नव्हते आले, घरी होते, घरी कोण नाही म्हणून म्हणलं घरी थांबतो मी, तुम्ही या जाऊन म्हणलं तिकडून। मग जेवणं खाणं सगळं केलं होतं बरं का, पण जेवणाचा काही व्हिडिओ नाही टाकलेला आपण। ह्या आई गाडीचंच टाकला आहे। तर भाऊ कोणता आहे, आई आहे, हे आहे त्या लाल साडीवाले आमच्या शेजारच्या आहेत, इथल्या शेजारच्या आहेत, हळदी कुकाला त्यांना बोलवलं होतं। म्हणलं या तुम्ही हळदी कुकाला, एक जणच बोलवलं तर नाही, तर बाकीचे बोलवलं। म्हणलं संध्याकाळचं टायमिंग होतं, त्याच्या मागं कामं, जर्शांच्या धारा आहे, दूध काढायचं असतंय ना काम, म्हणून नाही बोलवलं। ह्यांनाच तेवढं या म्हणलं आपलं हळदी कुकाला। मग आल्या होत्या बघा त्या। तर कशी गाडी आहे तुम्ही बघा, नक्कीच ही सांगा। तर अहो आमचं काय करतात बघा ते हार हे करतात। तर गाडी कशी आहे बघा नक्कीच सांगत चला कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ पूर्णपणे बघायचा बरं का। पूर्णपणे व्हिडिओ बघायचा सगळा, कुठेही स्किप करायचा नाही। तर भाऊ माझा आहे, भावी आहे, आई आहे, भाऊजाईला काय नाही घेतलं व्हिडिओमध्ये, नको म्हणलं। तर बघू शकता तुम्ही। आता आमचं झालं स्वस्तिक हे काढून झालं, सगळं पूजा केली, आरती अगरबत्ती पेढं आणलं होतं बघा तुम्ही। गाडी इतकी भारी आहे का नाही की बसच, म्हणलं सगळीकडं लावून घ्यावं म्हणलं हळदी कुकू। हे केलेलं होतं ना हातामध्ये, मी ओलं करून घेतलं होतं। तर ही छान गाडी बरं का, जशी पाहिजे होती तशीच भेटली। आणि त्याची बऱ्याच दिवसाची इच्छा होती गाडी घ्यायची, पण त्याला म्हणलं थांब जराशी, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर घे म्हणलं गाडी, तुला गाडी घ्यायला काय नको म्हणत नाही म्हणलं, पण आधी थोडं पण असते ना घरगुती म्हणलं, खर्च पाणी असते इकडं तिकडं, ते सगळ्यातनं मोकळा हो म्हणलं आणि मग घे म्हणलं, म्हणून म्हणलं बघा आता। तर मग म्हणलं कर्जा पाण्यातनं मोकळं झाल्यानंतर घे बाबा म्हणलं, पण त्याची बऱ्याच दिवसाची इच्छा होती गाडी घ्यायची। तर हे बघा गाडी कशी आहे, अगदी एकदम सुपर आहे गाडी आणि छान आहे, आम्हाला सगळ्यांना आवडली गाडी ही। तर हे काय करतात बघा आमचं हे, मी म्हणलं टेरिंगला उघडून हे बघा म्हणलं आत पण बघू शकता तुम्ही कशी आहे गाडी, काय का। तर म्हणलं लावा मशीनला ही आता हळदी कुंकू, ड्रायव्हिंगच्या ह्याला आहे लावा म्हणून निघलं तर बघू शकता गाडी कशी आहे। आणि कोणाकोणाला गाडी ही झालेली आहे कोणत्या ह्याची काय ते नक्की सांगू शकता बरं का तुम्ही। तर आता मी घेतलं वळून, हे उभा राहिलं तर AC BC आहे बरं का गाडीत, ACची ही सगळी सोय आहे। AC ब्लॅक काचा आहेत आणि गाडीचा कलर पण ब्लॅकमध्येच आहे। तर ह्यानी म्हणलं मी लावतो, तसं झालं मी लावतो। त्या शेजारच्या बाईनं लावलं, आम्ही त्यांना बाई म्हणतो सगळ्यांना, त्या मावशीला आहेत त्यांना। तर मग आता लावतात बघा ह्याने हळदी कुकू। भावाची परिस्थिती माझ्या पहिली लय ही होती बरं का, आता ताजा बरं चाललंय त्याचं, म्हणजे नाजूक परिस्थिती होती पहिली। तसंच आहे पहिलं, काय म्हणते ते टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण काय मिळत नाही, तर तसं इतकं हालाकीचे दिवस होता अक्षरशः। ती स्टोरी कशी असते ना पिक्चरमध्ये, एखादी स्टोरी कशी करते ती का नाही, तशा प्रकारे त्याची स्टोरी झालेली आहे, त्याची कथा अशी झाली होती की बासच। पण आता फिरून देवानं त्याचं हे केलं, फिरून देवानं त्याचं चांगलं केलं। तर काही जणांना हे होतं, काही जणांना नाही, पण कसं असतं ते देवाच्या पण हातात असतंय ना परिस्थिती। कधी बा इकडची सावली इकडं होतीच, कधी नाही कधी। तर ही आई आहे बघा, ही आई आहे बघा, माझी आई आली होती, ती तिघंजणच आली होती। वडील म्हणलं मी घरी थांबतो, आई आहे बघा ही,
आईनं पण हळदी कुकू लावलं. आईनं आल्याला स्वयंपाकालाच बसली होती. मग हळदी कुकाला ये म्हणल्यावर ना आली होती. बाकीचा आवरोस तर करोस तर म्हणली मी करते स्वयंपाक. काय करा हो काही माझा भाव, त्याला पण म्हणलं ये बाबा लाव हळदी कुकू, हे फोटो काढ. बघा माझा भाव कसा आलता, सिम्पलच ड्रेसवर आला होता. आता ह्यांना म्हणणं घ्या फोडून नारळ, म्हणलं आपलं झालंय सगळ्यांनी उवळून करून. तर ह्याने नारळ फोडून घेतला. बघा भैया आहे बघा, पेढं वाटतोय भैया कसा. पेढं हे आणलं होतं, खाऊन घ्यावं म्हणलं पेढं. तर बघा ह्याने नारळ फोडून घेतला मस्तपैकी आणि आयर करायचा होता. मग त्याला काय कपडे घेतली नव्हती बरं का, ऑनलाईन पैसेच त्याला मारलं आणि घे म्हणलं तुला एखादा ड्रेस. बाबा म्हणलं नकोच म्हणत होता, काय करायचं पैशाला. आणि भाऊजाला एक साडी आणि आईला पण एक साडी आणली होती. आणि त्याला कपडे नको का करायचा म्हणाला कपड्याचा. तर हे भाऊजाला साडी घेतलेली होती बघा, आयर केला. तर बाय सगळ्यांना.